ते एकवटून जी एक क्षणी, ज्याच क्षणाला संपूर्ण गोष्टींचा त्याग करून अनुसरले गा माझी या वाहनी, म्हणजे माझ्या भजन मार्गामध्ये ते आले. अनुसरले गा माझी या वाहनी म्हणजे माझ्या स्वरूपाची प्राप्ती होण्यासाठी एकवटून ज्यांनी साधना केली. भगवंत काय सांगतो अर्जुनाला की ज्यांनी एकवटून म्हणजे तन मन धन सर्व अर्पण ज्यांनी माझ्या प्राप्तीसाठी एकचित्त केलं, तेव्हाच तयाची चिंतावनी मदची पडली. तेव्हापासून त्यांची मला चिंता लागतो. बघा भगवंत काय सांगतो, आता नाही बरं का, ज्या क्षणाला ज्या साधकाने, ज्या भक्ताने संपूर्ण जे जे काय आपल्याकडे आहे त्याचा संपूर्ण त्याग करून माझ्या भक्तीच्या मार्गाला ज्या क्षणाला तो लागला, त्या क्षणाला माझी त्याला मी त्यांची चिंता करतो. ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझी या वाहनी, तेव्हाच तयांची चिंतावनी मदची पडली. मला त्यांची चिंता लागते भगवंत म्हणतो. मग आता मला सांगा, आपण एकवटून सर्व सांडून आपण त्या भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी जर आपण त्रास घेतला तर तेव्हापासून भगवंताचा लक्ष आपल्याकडे असतो. भगवंताचं लक्ष कधीपासून आपल्याकडे आहे, ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. म्हणजे ज्या क्षणाला साधक अनुग्रह घेतो त्याच क्षणाला तो मोक्षाला जातो. असं का सांगितलंय, कारण ज्याच क्षणी अनुग्रह दिल्यानंतर भगवंताचं लक्ष आपल्याकडे चालू असतो, भगवंताचा लक्ष आपल्याकडे लागला जातो. कारण सद्गुरु वचन तोची वेदांत, सद्गुरु वचन तोची धादांत, सद्गुरु वचन तोची सिद्धांत. सद्गुरूचं वचन आहे तो. वचन म्हणजे काय, त्या भगवंताचं नाम, ते महावाक्य. ज्या क्षणाला भगवंताचा महावाक्याचा बोध त्या श्रीगुरूच्या मुखातून बाहेर पडतो न पडतो, पण तेवढी साधकाची तयारी असली पाहिजे. आणि ते दिलेले नाम सातत्याने चिंतन करायला पाहिजे. जर सातत्याने त्यांनी चिंतन केलं नामाचं, तर भगवंत म्हणतो तेव्हापासून त्याची चिंता मला लागली, त्याचा योगक्षम मी वाहतो सांगतात. मग भगवंत आपला योगक्षम वाहतो. पण कधी, एकवटून जे क्षणी, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, म्हणजे काय सांगतात ज्ञानोबाला सांगतात, एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, म्हणजे जे परिपूर्ण. निपुण म्हणजे आपण त्यांना एक्सपर्ट म्हणतो, किंवा मराठीतनं आपण त्याला काय म्हणतो की जे अखंड माझं चिंतन करतात, माझ्या नामाच्या चिंतनामध्ये जे अखंड असतात, एरवी तरी जे निपुण, तेच अंतःकरणयुक्त योगी. आणि तेच अंतःकरणाने ऐक्य पावलेले आहेत. म्हणजे भगवंताच्या चिंतनामध्ये ज्याने अखंड वेळ घालवलेला आहे, अखंड त्याने आपला वेळ दिलेला भगवंताच्या चिंतनामध्ये, असे निपुण निष्णात असलेले जे साधक आहेत, जे भक्त आहेत, तेचे अंतःकरण योगयुक्त. आणि त्यांचंच अंतःकरण माझ्याशी एकरूप झालेलं असतं. अखंड बरं का, एक क्षण पण माझ्या नामाशिवाय जे थांबत नाही, ज्यांचं अखंड चिंतन विठोबाचं चालू असतं, असे योगी काय करतात तर ऐक्य पावतात, मला येऊन भेटतात. भगवंत म्हणतो मला येऊन भेटतात. आणि तेच पूर्ण ज्ञानी, आणि त्यांच्याचकडे पूर्ण ज्ञान असतो, ज्यांचं अखंड चिंतन चालू असतं. एक क्षण पण त्या रिकामा अर्धघडी राहू नको. रिकामा जरी अर्धघडी पण रिकामा राहत नाही माझ्या नामस्मरणाशिवाय, ते भक्त निपुण आहेत. आणि ते माझ्या ऐक्यतेला येऊन पावतात, माझ्याशी
एकरूप होतात. भगवंत सांगतो तेच माझ्याशी एकरूप होतात की जे अखंड चिंतन माझं करतात. म्हणजे माझ्या नामाचा ज्यांना नामघोष, ज्या नामाचा घोष अखंड करतात आणि तेच माझ्या काय करतात, माझ्या स्वरूपाला येऊन भेटतात, माझ्याशी ऐक्य पावलेले असतात. तव ये शब्द कुपी केतली, तव ये शब्द कुपी केतळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावे का अर्जुन तये वेळी मागाची होता. आता इथं काय सांगतात, ते तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातून शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधान रूप ओंजळी नव्हती. म्हणजे काय काय वेळेला असं असतं माणसाचं की श्रवण करताना माणसाच्या मनामध्ये माणूस काय करतो, तर ते निरूपण सांगणाऱ्याच्याकडं त्याचं फक्त नजर असते, पण त्याचे विचार बाहेर भटकत असतात. माणसाचे विचार बाहेर भटकत असतात. आता तुम्ही जरी इथून माझं प्रवचन ऐकत असला तरी पण तुमच्या मनामध्ये इतर विचार चाललेले असतील. मग इतर विचार जर तुमच्या मनामध्ये सुरू झाले तर आपल्याला वाटलं आपण ऐकतो, पण तो मनुष्य ऐकतो पण ऐकत नाही हो, कारण त्याचं लक्ष दुसरीकडे असतो. म्हणून सांगितलंय तरी अवधान एकलेची दिजे. 9व्या अध्यायामध्ये पहिलीच ओवी सांगतात ज्ञानोबा, तरी अवधान एकलेची दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. म्हणजे आपली श्रवण भक्ती त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये, त्या भगवंताच्या प्राप्तीमध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये एकरूप होऊन आपल्याला श्रवण करता यायला पाहिजे. एक सेकंद जरी आपण इकडे तिकडे गेलो तरी आपली श्रवण भक्ती जर चुकली तर आपल्याला ह्या ओवीचा अर्थ, त्या शब्दांचा अर्थ ज्ञानोबाला काय सांगायचं हे कळणार नाही. म्हणून काय करावे, ऐकलेची ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. परत परत ऐका. एखादी गोष्ट आपण परत ऐकली तर आपलं नुकसान होईल का? काही अजिबात काही नुकसान होत नाही माणसाचा. उलट ती काय होते, आपली ओवी पाठ होते, ओवी पाठांतर होते. आणि ओवी जर आपली पाठ झाली तर त्याच्यावरती आपल्याला मनन सुरू होतो. आणि आपला मनन सुरू झाला तर काय होतो, आपल्याला निरूपण करता येतो, प्रवचन करता येतो, आपल्याला कीर्तन करता येतो. म्हणून इथं काय सांगतात भगवंत अर्जुनाला सांगतात, तव ये शब्द कुपी केतळी, म्हणजे शब्दांच्या कुपीमध्ये. बघा वर्णन काय केलं, कुपी म्हणजे काय, बाटली, आपण त्याला कुपी बोलतो, हा जुना शब्द आहे कुपी. म्हणजे शब्दांच्या कुपीमध्ये म्हणजे बाटलीमध्ये, नोडवेची अवधानाची अंजुळी, म्हणजे त्या कुपीतून, म्हणजे शब्दांचा जो संग्रह आहे भगवंताकडं, तो बाहेर पडताना नोडावेची अवधानाची अंजुळी, भगवंताची अंजुळी म्हणजे काय, भगवंताचं लक्ष. म्हणजे कोणाचं, अर्जुनाचं लक्ष, भगवंताचं नाही. भगवंत ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला अर्जुनाचं लक्ष. अंजुळी म्हणजे आपण नाही का अंजुळीने पाणी पितो आपण पूर्वी. आता पहिल्यांदा ग्लास वगैरे नव्हते तेव्हा हातानेच पाणी प्यायचे, सगळे काहीतरी हातावर पाणी टाकायचे आणि प्यायचे, म्हणून अंजुळी शब्द वापरलाय. नोडावेची अवधानाची अंजुळी, जे नावे का अर्जुन तये वेळी मागाची होता. म्हणजे भगवंत सांगत होता पण अर्जुनाची जी ऐकण्याची क्षमता होती ती मागे पडली. एखादा माणूस बघा आपल्याला निरूपण फास्ट सांगतो पण आपण मागे असतो. मग अर्धे शब्द गाळले जातात, अर्धे शब्द आपल्याला समजतात, मग आपण अर्धवट ऐकतो. म्हणजे काय, आपण अर्धवट ऐकतो, मग त्याचा अर्थ आपल्याला अर्धवटच कळतो, आपल्याला पूर्ण कळत नाही. मग आपल्याला पूर्ण कळायचं असेल तर काय करायला पाहिजे, पूर्ण अर्थ कळण्यासाठी अवधान एकलेची दिजे. अवधान म्हणजे आपलं लक्ष त्या सांगण्याकडं, त्या श्रवण भक्तीकडं असलं पाहिजे. आणि श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. श्रवण भजनाचा आरंभ आहे. श्रवण ही पहिली पायरी आहे.
आणि ती पहिली पायरी ओलांडल्याशिवाय आपल्याला भजन कीर्तन नामस्मरण होणार नाही. म्हणून आपण सातत्याने भजन करायला, सातत्याने श्रवण करायला पाहिजे. श्रवणातून आपल्याला, बरं श्रवणाचा अधिकार कोणाला आहे? फक्त मनुष्याला आहे. बाकी प्राण्यांना आहे का अधिकार? मग तो मनुष्यालाच का दिला, प्राण्यांना का नाही दिला? मग आपल्याला जर तो अधिकार मिळालेला आहे तर आपलं अवधान असलं पाहिजे. प्रत्येक शब्दाकडे लक्ष असलं पाहिजे, शब्दाच्या अर्थाकडे लक्ष असलं पाहिजे. शब्द निघून जाईल पण अर्थ तसाच राहील. शब्द फलकट आणि पण अर्थ आपल्याला समजला पाहिजे. मग शब्दाकडे लक्ष दिल्यावर आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आपल्या शब्दाकडेच लक्ष नसेल तर अर्थ कळेल का? आपण आता एवढे वर्ष झाले, 4-4, 5-5 वर्ष आपण हे सगळं ऐकतो आपण. पण या 4-5 वर्षातनं जो काय प्रवाह आपला चालू आहे या श्रवणाचा, तो प्रवाह आपल्या अंतःकरणामध्ये उतरला पाहिजे. अंतःकरण मलिन आहे ते शुद्ध व्हायला पाहिजे. शुद्ध कशाने होतो? तर श्रवण भक्तीतून अंतःकरण शुद्ध होतो. श्रवणच नसेल तर मला सांगा आपल्याला काय समजेल? एखादा मुलगा आहे, तो शाळेत जातो म्हणजे काय करतो? शाळेत जातो म्हणजे काय करतो? तो शिकायला जातो का श्रवण करायला जातो? तर तो शिकायला जात नाही, तो श्रवण करायला जातो. तसं आपण या भक्ती मार्गामध्ये जरी आपण नामधारक असलो, जरी आपण ध्यान करत असलो, जरी आपण साधनानिष्ठ असलो, तरी आपल्याला श्रवण भक्ती पाहिजे. कारण श्रवणातून काय होतो? श्रवणातून आपण जे नामाचं रोपटं लावलेलं आहे, जे रोपटं आपल्याला अनुग्रहाचं रोपटं आपण लावलेलं आहे, श्री गुरूंनी दिलेलं आपल्याला, त्या रोपट्याला खत पाणी घालण्याचं काम श्रवण करतो. आणि मग आपण श्रवण करता करता त्या हरिनामाचं रोपटं एवढं मोठं होतं का युवलेश रोप लावेले दारे, त्याचा वेळ गेला गगनावरी. ज्ञानवरा सांगतात की नाही, युवलेश रोप लावेले दारे. मुक्ताई सांगते, बाबा एवढंच रोप लावलं पण त्याचा वेळ गेला गगनावरी. म्हणजे ते ब्रह्मरंध्रात गेलं. मूळाधार चक्रामध्ये ते लावलं होतं. मूळाधार म्हणजे माती चक्र, पृथ्वी चक्र, तिथे ते हरिनामाचं रोपटं लावलं आणि त्याचा वेळ गेला गगनावरी, म्हणजे ब्रह्मरंध्रात गेलं. आणि नंतर सांगतो, मोगरा फुलला फुले वेचिता अति भार कलियाशी आला. म्हणजे कळ्या तयार झाल्या त्याला आणि कळीचंच फुल होतं. मग आपण जो काय श्रवण करतो त्या श्रवणातून आपल्याला ज्या त्या हरिनामाला आलेल्या कळ्या फुलल्या जातात. म्हणजे आपलं ज्ञान प्रफुल्लित होतो. आपल्याकडं त्या हरिनामाचं स्फुरण चालू होतो. आपल्याकडं हरिनामाचा उपदेश चालू होतो. कारण काय? तर श्रवण भक्ती ही काय करते? तर पाणी घालण्याचं कार्य करतो. हरिनामाच्या रोपट्याला पाणी घालण्याचं एकमेव काम कोण करत असेल तर ते श्रवण. आणि म्हणून भगवंत सांगतो अर्जुनाला की बघ अर्जुना, तव इये शब्द कुपी तळी नोडवेची अवधानाची आंजुळी, ते नावे का अर्जुन तयवेळी मागाची होता. म्हणजे ऐकता ऐकता भगवंताचं ते निरूपण ऐकता ऐकता, उपदेश ऐकता ऐकता मागे राहिला अर्जुन मागे राहिला. अर्जुन म्हणजे कोण? आपण मागे राहिलो. म्हणून आपला अवधान असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडं आपला एक शब्दाकडं आपल्याला लक्ष असलं पाहिजे. आपल्याला लक्ष आहे तोच आपल्याला पुढे नेणार आहे. आपल्याला सातत्याने त्या श्रवणाकडे लक्ष असेल तरच आपल्याला त्याचं चिंतन होणार आहे. आणि आपल्याला परिपक्व करणारी श्रवण भक्ती आहे. परिपक्व कशातून होतो माणूस? तर श्रवणातून होतो. श्रवणातून विवेक प्रगट होतो, वैराग्य प्रगट होतो.
हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातून शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळी नव्हती. बघा, नव्हती म्हणजे अर्जुनाचं लक्ष इकडे तिकडे गेलं. का? तो कुठे गेलं? तर त्या 19व्या श्लोकाकडे गेलं. भगवंत सांगतो 19व्या श्लोकाकडे गेलं. आणि तो 19वा श्लोक काय आपण बघूया बरं का. 19व्या श्लोकाकडे गेलं. 19वा श्लोक सांगतो की अनेक जन्माच्या शेवटी ज्याचे ज्ञान परिपक्व झाले आहे असा ज्ञानी वासुदेवच हे सर्व आहे. अनेक जन्माच्या शेवटी परिपक्व झाले असा ज्ञानी वासुदेवच हे सर्व आहे. म्हणजे अनेक जन्माच्या शेवटी ज्याने श्रवण भक्ती केली, ज्याने साधना केली, तो प्रत्यक्ष वासुदेवच होतो. म्हणजे कोण होतो? तर देवच होतो. देवच असा मला प्राप्त होता तो ज्ञानी अत्यंत दुर्लभ. आणि असा ज्ञानी अत्यंत दुर्लभ आहे सांगतात. 19व्या श्लोकामध्ये सांगतात की अनेक जन्माच्या शेवटी भगवंताची प्राप्ती एखाद्यालाच होतो. भगवंताची प्राप्ती एखाद्यालाच होतो. आणि म्हणून ते विचार अर्जुनाच्या मनाकडे आलं आणि त्याचं श्रवण चुकलं. इथं दाखवलं काय दाखवलंय? ते तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळी नव्हती. कारण त्याचे चित्त मागील 19व्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते. 19वा श्लोक काय सांगतो की चिंतन करा. चिंतन करता करता ते चिंतन तुमचं परिपक्व झालं तर भगवंत सांगतो अर्जुना तर मीच होशी, अर्जुना तर मीच होशी. म्हणजे आपण भगवंतच होतो. आणि तिकडे त्याचं लक्ष गेलं अर्जुनाचं. जेथं तद्ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहगताती परिमळे भावाचेनी, त्या ठिकाणी ती ब्रह्मप्राप्ती पादक वाक्य हीच फळे पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती. आणि भगवंताच्या वाक्यामध्ये, भगवंताच्या सांगण्यामध्ये, भगवंताच्या निरूपणातून ब्रह्मप्राप्ती पादक वाक्य एक एक वाक्य निघत होतं. कसा निघत होता? तर ब्रह्मपदाची प्राप्ती ऐकल्यावर ब्रह्मपदाचीच प्राप्ती होईल असं भगवंताचं वाक्य. म्हणजे भगवंताचे शब्द आहेत, त्या भगवंताच्या शब्दातून ब्रह्मपदाची प्राप्ती होईल. आणि हीच फळे पुष्कळ अर्थरूपाने रसाने भरलेली होती. आणि ते वाक्य म्हणजे काय होते? तर प्रत्येक वाक्या फळ होता, फळ. आणि त्या फळामध्ये जसा गोडवा असतो फळ खाल्ल्यावर, तसा त्या शब्दरूपी फळामध्ये रस भरलेला होता. रस, ब्रह्मरस भरलेला होता प्रत्येक शब्दामध्ये. ब्रह्मरसाची गोडी होती. आणि तो रस सेवन करण्याचं भाग्य अर्जुनाच्या भाग्याला आलं. म्हणून अर्जुन सगळ्यात भाग्यवान होतो. मला सांगा बाकी कोणाला का ना ज्ञान सांगितलं, अर्जुनालाच का सांगितलं? कारण अर्जुनाच्या अनेक जन्माची शिल्लक होती. अनेक जन्माचं त्याचं शिल्लक उदयाला आलं होतं. अनेक जन्मामध्ये तो भगवंताच्याच जोडीला होता. भगवंत सांगतो तुला आठवत नाही पण मला आठवतं. भगवंत नाही का सांगतो 4थ्या अध्यायामध्ये, हे ज्ञान मी, हे नाम मी त्या सूर्याला सांगितलं, सूर्याने मनूला सांगितलं, मनूने इक्ष्वाकूला सांगितलं. आणि मग ते परंपरेने ज्ञानोबराया तुकोबरा इथपर्यंत आलं. पण त्याचा विश्वास बसत नाही अर्जुनाचा. का? तर अर्जुनाला वाटते की आत्ताचा श्रीकृष्ण आत्ताचा आणि सूर्य तर अनादी काळाचा आहे. मग त्यावेळेला भगवंत होता, श्रीकृष्ण होता का? तर भगवंत सांगतो मी होतो त्यावेळेला. भगवंत सांगतो मी आधी अनादी काळापासून मी आहे. म्हणून मी बोलविल्या सूर्य बोल, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाते चालिता मी. पर्वते बैसक न संडावी, समुद्र मर्यादा न ओलांडावी, पृथ्वी भूते वाही ही माझी आज्ञा. मागच्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने उभ्या लिहिल्यात भगवंत काय काय बोलला ते. म्हणजे तो आधी अनादी काळाचा भगवंत कसा आहे
आदी अनादी काळीचा आहे आणि त्याने हे महावाक्याचा बोध सूर्याला सांगितला. मग सूर्याच्या आधी भगवंत होता. म्हणून इथं आपल्याला सांगायचं कारण काय, तद ब्रह्मवाक्य फळे, म्हणजे प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द भगवंताचा ब्रह्मवाक्य होता. प्रत्येक शब्द ब्रह्मवाक्य होता. आणि त्या वाक्याचा, त्या ब्रह्मशब्दाचा जसा एखादा फळाला गोडवा यावा, फळ पिकावं आणि ते आपल्याला खायला किती स्वादिष्ट वाटावं, तसं या ब्रह्मरसाची गोडी त्या अर्जुनाला लागली होती. ब्रह्मरसाची गोडी लागली आणि अर्जुन ते ब्रह्मरस सातत्याने चाखत होता. जिये नानार्थ रसे रसाळे, आणि तो प्रत्येक शब्द अर्थरूपी रसाने भरलेला होता. प्रत्येक शब्दामध्ये अर्थ होता आणि त्या अर्थातून तसा आपल्याला प्रत्येक ज्ञानोबरांच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ रस भरलेला आहे. पण तो रस आपल्याला काढता यायला पाहिजे आणि तशी आपली बुद्धी परिपक्व पाहिजे. आपली बुद्धी परिपक्व असली पाहिजे बरं का. आपली साधना परिपक्व असली पाहिजे. आपला विवेक असला पाहिजे. आपल्याकडे विवेक परिपक्व असला पाहिजे. जसा फळ पिकल्यावर तो गोड होतो. फळ पिकल्यावर काय होतो, गोड लागतो तो. मग त्याला जसं आपण त्याला चोखू तसं तसं तो आपलं गोड लागत जातो. बहकताती परिमळे भावाचेने, व त्याचा भक्तिरूप सुवास चोहीकडे पसरला होता. बहकताती परिमळे, आणि त्या गोड रसाचा, त्या गोड फळांच्या रसाचा सुवास सगळीकडे पसरला होता. बघा, जसं शब्द काय आहे, शब्दाला त्या फळाची उपमा दिली. जसं फळ परिपक्व झालं, जसं आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला जर फळं पिकली, पेरूचं झाड आहे, ते पेरू पिकला तर सगळीकडे वास येतो माणसाला. 50 फुटावरनं वास येतो माणसाला. अरे बापरे, पेरू पिकल्यात वाटतं, अरे बापरे आंबे पिकल्यात वाटतं. मग किती फुटावरनं वास येतो आपल्याला. मग भगवंत प्रत्यक्ष सांगतो अर्जुनाला. मग ती रसाची गोडी, ती ब्रह्मरसाची गोडी किती वेगळी असेल, तिचा स्वाद काय असेल विचार करा. आपण एवढं सांगताना इथून जे निरूपण दिलं जातो त्या भगवंताचंच निरूपण आहे. पण त्यावेळेला त्या ब्रह्मरसाची गोडी अर्जुनाने चाखलेली आहे आणि त्या गोडीचं वर्णन आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्म अवताराला आलेले महाविष्णूचे अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असा ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार. आपल्याला जे 5200 वर्षापूर्वी सांगितलं गेलेलं ज्ञान आहे तेच तसंच ज्ञान, पण त्याच्यामध्ये अजून रस भरण्याचं काम कोण करतो, ज्ञानोबा करतो. प्रत्येक शब्दामध्ये रस आहे आणि तो रस आपल्याला चाखता यायला पाहिजे. ब्रह्मरसाची गोडी चाखता यायला पाहिजे आपल्याला. त्याचा भक्तिरूप सुवास चोहीकडे पसरला आहे आणि तो रसामध्ये असलेला भक्ती रस आहे आणि त्या रसाची गोडी कोण, अर्जुन चाखत आहे. सहज कृपा मंदा निळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची ने खोळे, अवचित पडली. सहज कृपा मंदा निळे, त्यावेळी कृष्ण कृपा रूप मंद वाऱ्याच्या योगाने कृष्णरूप वृक्षापासून वचनरूप फळे, म्हणजे कृष्णरूप वृक्षापासून वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली. म्हणजे भगवंताला वृक्षाची उपमा दिलेली ते ज्ञानोबराने. सहज कृपा मंदा निळे, म्हणजे भगवंताच्या कृपेतून निघालेली. भगवंत एक झाड असं आहे आणि त्या झाडातून निघालेली कृपा मंदा निळे, मंद
वाहणारा वारा, कृष्णद्रुमाची वचन फळे, म्हणजे कृष्णरूपी वचनातून, कृष्णाच्या मुखातून निघालेली वचन फळे म्हणजे शब्दरूपी फळे. अर्जुन श्रवणाची ने खोळे, अर्जुनाच्या बुद्धीमध्ये खोलपर्यंत जातात आणि श्रीगुरूंच्या मुखातून निघालेलं प्रत्येक वाक्य ब्रह्मवाक्य आहे आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये खोलपर्यंत गेला तर आपले भाव तयार होतात. अवचित पडली म्हणजे त्या अर्जुनाच्या ओटीमध्ये म्हणा, अर्जुनाच्या पदरामध्ये सहज येऊन पडली आहेत, सहज पडली आहेत. म्हणजे कृष्ण भाव, जो कृष्णाकडे भाव आहे तोच भाव अर्जुनाकडे तयार होतो. म्हणून लिहिले की नाही की ये हृदय 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 एक झाले, भगवंताचा हृदय आणि अर्जुनाचा हृदय एक रूप झाला, हृदय हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले. भगवंताने आपल्या हृदयामध्ये जेवढं ज्ञान होतं तेवढं ज्ञान अर्जुनाच्या हृदयामध्ये ओतलं. हृदय हृदय एक झाले, ये हृदयची ते हृदय घातले. जे भगवंताला जेवढं जेवढं जमलं सांगायला तेवढं तेवढं ज्ञान अर्जुनाला देण्याची त्यांनी काय केलेले तसदी घेतलेली भगवंताने. जास्तीत जास्त, कारण भगवंताचा सगळ्यात जीवलग मित्र होता अर्जुन आणि म्हणून अर्जुनाला त्याने ज्ञान दिलेलं आहे. एक उद्धव आणि दुसरा अर्जुन असे दोनच कोण होते तर दोनच साधक होते भगवंताचे, दोनच दास होते. भगवंताने दोघांना ज्ञान दिलेले आहे, तिसऱ्याला दिले नाही का? कारण अर्जुन कसा होता? शुद्ध मतीने शुद्ध होता, शुद्ध मती आणि कोणाचाही द्वेष करत नव्हता आणि म्हणून त्याला ते ज्ञान दिलं. मतीने शुद्ध होता आणि कोणाचाही द्वेष करायचा नाही आणि म्हणून त्याला आपला काय बनवला? मित्र बनवला भगवंताने. तिये प्रमेयाची हो का वळली, ही ब्रह्मरसाच्या सागरी चबुकळली, मग तैशीची का घोळली परमानंदे, ती फळे वेदांत सिद्धांताचीच बनलेली. आता ही फळे कुठली आहेत? आपण समजतो ती द्वैतातली फळे नाही, वेदांत सिद्धांताचीच बनलेली ब्रह्मरसाच्या समुद्रात. म्हणजे वेदांत सिद्धांतामध्ये जे काय सांगितले आहे ते संपूर्ण वेदांत सिद्धांताचा ब्रह्मरस समुद्रात बुचकळलेली व तशीच परमानंद साखरेत घोळलेली. म्हणजे वेदांत सिद्धांताचं ज्ञान सांगत होता भगवंत कोणाला? अर्जुनाला. आणि तशीच परमानंद रूप साखरेत घोळलेली होती. म्हणजे प्रत्येक शब्द त्या परमानंद साखरेमध्ये. भगवंत कसा आहे? तर आनंद स्वरूप. भगवंत कसा आहे? आनंद स्वरूप आहे. आणि तो आनंद स्वरूप असलेला भगवंत त्या आनंदाच्या भरात जाऊन, आनंदाच्या डोहात जाऊन, आनंदाच्या समुद्रात जाऊन ज्ञान कोणाला सांगतो? अर्जुनाला. मग मला सांगा, जो अर्जुन, जो भगवंत त्या आनंदरूपी समुद्रातून फळे काढून त्याला देतो, म्हणजे आनंद हाच भगवंत आहे, शांती हाच भगवंत आहे. मग भगवंताकडे शांती आहे, भगवंताकडे आनंद आहे आणि तोच आनंद ये हृदयची ते हृदय आपल्या हृदयातला आनंद काढून अर्जुनाच्या, आपल्या हृदयातली शांती काढून अर्जुनाच्या हृदयामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. कोण? भगवंत. म्हणून एवढे लांबपर्यंत त्याने हे जे काय दिलं आपल्याला, आता हे निरूपण चाललेलं आहे, जे काय ओव्या आहेत त्या ओव्यामध्ये सखोल अर्थ भरलेला आहे, खोलपर्यंत अर्थ आहे. जेवढा आपण त्याला अर्थ लावू, जसा आपण एखादा फळ गोड लागला, आंब्याचा बाठा जेवढा आपण चोखावा तेवढा अजून 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 गोड गोड होत जातो. तसे ब्रह्मरसाची गोडी आहे. कसली गोडी आहे? ब्रह्मरसाची गोडी. ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकीची जो धंदा, ह्या सोसीन सुद्धा दृष्टा दृष्टी जो. ज्ञानवरा सांगतात
ब्रह्मनाम श्रद्धा सांडून कीये जो धंदा. म्हणजे ब्रह्मनाम टाकून आपण जे जे करू, जे जे आपण धंदा करू, म्हणून हरिनामाचा व्यापार करायला पाहिजे. प्रत्येकाने नामाचा व्यापार करायला पाहिजे. ब्रह्मनाम श्रद्धा सांडून कीये जो धंदा. हे असो सीन सुद्धा, त्याच्याने शीनच होणार आहे. ब्रह्मनामाला सोडून ज्यांनी जे जे काय केलं त्याला शीन होणार आहे, त्याला त्रास होणार आहे. दृष्टा दृष्टी जो तो कुठेच आपल्याला कामाला येणार नाही. एक ब्रह्मनाम श्रद्धा, ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवा. ते नामच ब्रह्म आहे, तो नामच भगवंत आहे. आणि तो नाम ज्या भगवंताकडे आहे, असा भगवंत अर्जुनाला मित्र भेटलेला आहे. आणि म्हणून भगवंत हळूहळू काय करतो, आपल्या हृदयातला ज्ञान त्या अर्जुनाच्या हृदयामध्ये कसा जाईल आणि अर्जुनाला सांगता सांगता तो सर्वसामान्य लोकांपर्यंत कसा पोचला जाईल. जड जीवाला तारण्यासाठी हे ज्ञान सांगितले आहे. प्रत्येक जड जीवाला त्या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हे ज्ञान भगवंत अर्जुनाला सांगतो. अर्जुन तर त्याच्या नेहमीच जोडीलाच आहे. अनेक जन्मामध्ये अर्जुन जोडीला आहे. मग अर्जुनाला हे माहित नाही का? अर्जुनाला सगळं माहिती आहे. मग हे ज्ञान कोणाला आहे, कोणासाठी आहे? तर तुमच्या आमच्यासाठी आहे. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी हे ज्ञान आहे. कोणासाठी आहे? तर प्रत्येक जीव हा प्रपंचामध्ये जड झालेला आहे. आणि तो जड जीवाचा उद्धार होण्यासाठी, जड जीवाचा उद्धार व्हावा यासाठी हे ज्ञान भगवंताने आपल्यापर्यंत पोहोचवण्याची तसदी घेतलेली आहे. ती फळे वेदांत सिद्धांताचीच बनलेली, ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळलेली व तशीच परमानंद रूप साखरेत घोळलेली होती. आणि ही फळे जी आहे, फळे म्हणजे काय? तर प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य भगवंताचा. मला सांगा आता बघा किती खोललेले याच्यामध्ये. जेवढा निरूपण आपण करू तेवढा कमी, आपल्याला वेळ कमी पडेल. प्रत्येक शब्दामध्ये ब्रह्मरस आहे. भगवंताच्या प्रत्येक ओळीमध्ये भगवंताच्या मुखातून निघलेले शब्द आहेत. म्हणजे ते म्हणजे काय आहेत? प्रत्येक वाक्य हा ब्रह्मच आहे. भगवंताच्या घोरण्यातून वेद तयार झाले. घोरण्यातून, भगवंताच्या श्वासातून वेद तयार झालेले आहेत. मग भगवंताच्या मुखातून निघालेलं वाक्य हे ब्रह्मवाक्य नसेल का? आणि ते वाक्य जर आपल्या अंतःकरणामध्ये गेलं आणि आपण जर त्याला घोळलं, आपण त्याचं जर घोकंपट्टी केली, तर आपल्याकडे तो रसस्वाद होणार नाही का? तुमच्या आमच्याकडे प्रत्येक जीवाकडे त्या हरिनामाचा, त्या भगवंताचा रसस्वाद तयार होईल. पण आपण घोळत नाही ना, आपण पाठांतर करत नाही. म्हणून एकांताचा अति तत्पर अधिकारी पाठांतर. काय सांग? एकांतात जा, त्या ब्रह्मरसाची गोडी घ्या आणि मग पाठांतर करा. अधिकारी पाठांतर शोधे अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथाच्या गर्भामध्ये अर्थ आहेत ते, आणि त्या ग्रंथाच्या गर्भातले अर्थ जर आपल्याकडे आले तर आपल्याला बाकी काय करायची गरज आहे का? कारण लिहिले कोणी ग्रंथ? भगवंताने लिहिले. आणि भगवंताच्या मुखातून निघालेले वाक्य आहेत. आणि भगवंताच्या मुखातून निघालेल्या वाक्यामध्ये जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला मिळतो. शक्ती म्हणजे काय? प्रत्येक शब्द हे पहिला ब्रह्म आहे, लक्षात घ्या. 14 ब्रह्मापैकी शब्द हे पहिलं ब्रह्म आहे. शब्द ब्रह्म आहे. त्याच्यानंतर मितिकाक्षर ब्रह्म आहे, सगुण ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, साक्षी ब्रह्म, अनुभव ब्रह्म, तदाकार ब्रह्म, अनिर्वाच्य ब्रह्म, असे 14 ब्रह्म आहेत. त्याच्यापैकी शब्द हे पहिला ब्रह्म आहे. मग भगवंताच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मरसाची गोडी आपल्याला घेता यायला पाहिजे. ओव्या पाठ करा, प्रत्येक ओवी पाठ करा, आणि मग त्याच्यावर मनन करा. प्रत्येक ओवी पाठ केल्यानंतर आपल्याकडे आपोआप निरूपण चालू होईल. म्हणून पाठांतर, अधिकारी पाठांतर, आधी पाठ करा, शोधे अर्थांतर, आणि पाठ केल्यावर तुम्हाला
ग्रंथाच्या गर्भित अर्थ तुमच्या आतमध्ये त्या हरिनामाचा गर्भधारण होईल. शब्दातून आपल्याकडे गर्भित अर्थ तयार होतील, गर्भातले अर्थ तयार होतील. आणि गर्भातले अर्थ तयार झाले आपल्याकडे तर आपल्याला भगवंताची प्राप्ती सहज आहे. म्हणून प्रत्येकाने वाचन करा, ध्यान करा, ओव्या पाठ करा, ओवीतला अर्थ घ्या, मग आपल्याला गोडी लागेल. मग आता बरीच लोकांची वाया का चाललीत बरं? कारण ते श्रवणाला येत नाही, नुसतं ध्यान करत बसल्यात. म्हणून त्यांनी सांगितले महावाक्याचा उपदेश भला. महावाक्याचा उपदेश आहे, त्याचा जप नाही बोलिला, जप नंतर बंद पडतो. आणि जर जप करत बसला तर महावाक्य उपदेश सारं त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जप्या अंधकार न फिटे भ्रांतीचा. जप करून अंधार जाणार नाही, अविद्या जाणार नाही सांगितलंय. महावाक्याचा उपदेश सारं त्याचा घेतला पाहिजे विचार. महावाक्य उपदेश घेता आपण वस्तूच तत्वचा त्याचा जप करिता वृथा शीनच आहे. आपल्याला शीन होणार आहे जर आपण जप करत बसलो जास्त वेळ तर आपल्याला शीन होणार आहे. मग आपला अंतर्भाव तयार व्हायला पाहिजे. महावाक्य उपदेश सारं त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जप्या अंधकार न पेटे भ्रांतीचा. महावाक्य उपदेश सारं म्हणजे महावाक्याच्या उपदेशामध्ये सार लपलेला आहे. सार म्हणजे भगवंत, उपदेशामध्ये भगवंत लपलेला आहे. आणि तो उपदेश तुम्हाला या सद्गुरू आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा ह्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्यापर्यंत संतांनीच तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा एकदम मार्ग. ते उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अखंड सातत्याने निरूपण चालू आहे. अखंड सातत्याने अखंड आहे, त्याच्यामध्ये खंड पडत नाही. प्रत्येक वाक्य अखंड आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मरसाची गोडी आहे. ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळलेली व तशीच परमानंद रूप साखरेत घोळलेली होती. म्हणजे प्रत्येक शब्द हा ब्रह्मरसातून म्हणजे त्या ब्रह्माच्या मुखातून ब्रह्म म्हणजे काय? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुकाराम महाराज सांगतात की आम्हा एकांतामध्ये गेल्यानंतर एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. म्हणजे त्या ब्रह्माच्या तत्वामध्ये जाऊन आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करतो. त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंत होता अर्जुनासमोर आणि म्हणून तो रस त्याच्या अर्जुनाच्या काय करायचं, थेट कानामध्ये जायचं आणि तेच थेट रस ब्रह्मरस आम्ही तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे घेता ती गाळाले विस्मया अमृताचे. अशा रीतीने बनलेली जी निर्मल फळे त्यांच्या अर्थरूप गाभ्याचा ज्ञानाचा लाभ व्हावा. म्हणजे काय सांगतात की अर्जुना बघ, अशा रीतीने बनलेली ती निर्मल फळे म्हणजे त्या ब्रह्मरसाच्या त्या ब्रह्माच्या ब्रह्मतत्वाच्या मुखातून म्हणजे देवाच्या मुखातून निघालेली निर्मल शब्दरूपी फळे. काय सांगितलंय? त्या भगवंताच्या मुखातून निघालेली शुद्ध निर्मल शब्दरूप फळे अर्थरूप गाभ्याचा लाभ होतो. त्या शब्दातून काय होतो? अर्थ बाहेर पडतो. अर्थरूप गाभ्याचा म्हणजे अर्थासहित ज्ञानाचा लाभ होतो. अशी ही अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला. म्हणजे त्याचा अजून रसस्वाद वाढत चाललेला आहे की भगवंताच्या मुखातून अजून निघावं, अजून शब्द बाहेर निघावे, शब्दरूपी फळे अजून मिळावी आणि ती मला चाखायला मिळावी.
अर्जुनाला वाटतं अजून काहीतरी भगवंताने सांगावं, अजून काहीतरी सांगावं. संपूच नये, हे निरूपण संपूच नये असं अर्जुनाला वाटलं. भगवंताच्या मुखातलं निरूपण संपूच नये आणि तो सातत्याने ती चव घेत चाललाय. कोण? अर्जुन. तसं आपल्याला वाटलं पाहिजे की सद्गुरु मुखातून सातत्याने जे काय निघल ते काय आहे तर प्रत्येक शब्द हे फळ आहे आणि त्याची गोडी मला चाखायला मिळेल, असं प्रत्येक साधकाला वाटलं पाहिजे. कारण प्रत्येक शब्द हा भगवंताच्या मुखातून निघालेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा मार्ग आहे आणि तो सोपा मार्ग आहे आणि त्या सोप्या मार्गातून प्रत्येक साधकाला जाण्याची मुभा या ज्ञानेश्वरीच्या निरूपणातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. भगवंताच्या कृपेने, श्रीगुरूंच्या कृपेने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा भगवंताचा निरोप आहे. तुमच्याकडून पोहोचवण्याचं काम होत आहे इथे. असे अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन ते विस्मयरूप अमृताचे घोड घेऊ लागले. म्हणजे अजून मिळावा असं त्याला कोणाला वाटलं? अर्जुनाला वाटलं की अजून सांगावं भगवंताने, अजून सांगावं. हे संपूच नये. रात्र कधी जाईल, दिवस कधी जाईल हे माहितीही पडू नये, एवढा त्याच्यामध्ये ब्रह्मरस आहे. त्या सुख संपत्ती जोडली या, मग स्वर्गावाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. अशा रीतीने सुख संपत्तीच्या लाभामुळे अर्जुनाच्या अंतःकरणात आनंदाच्या इतक्या गुदगुल्या होऊ लागल्या. बघा, आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. प्रत्येक शब्दामध्ये रस आहे भगवंताच्या प्रत्येक वाक्यामध्ये तो रस आहे आणि ते रस घेता घेता त्या ब्रह्मरसाची गोडी अर्जुनाला लागली आणि मग त्याला गुदगुल्या होऊ लागल्या की तो स्वर्ग सुख भोगणारासही टुकटुक माकड करू लागला आणि तो वाकुल्या करायला लागला. म्हणजे आपण बघा, एखाद्या माणसाला आपण चिडवतो, तुला नाही देणार, मीच एकटा खाणार, किती छान आहे, गोड लागतो, आपण त्याला काय म्हणतो? वाकुल्या दाखवणे म्हणतो. तसा अर्जुन वाकुल्या दाखवायला लागला की किती गोड आहे बघा, हे टुकटुक माकड करू लागला. म्हणजे तुच्छ मानू लागला, बाकीच्या सुखांना तुच्छ मानू लागला आणि त्या ब्रह्मवाक्यातून निघालेला रसस्वाद अर्जुन स्वतः घेऊ लागला, वाकुल्या दाखवायला लागला. एखादी गोष्ट आपल्याला छान लागली तर आपण नाही का असं बोटाने वाकुल्या दाखवतो, तसं अर्जुन वाकुल्या दाखवायला लागला. म्हणजे किती गोडी असेल त्याच्यामध्ये. आणि ते रसस्वाद अर्जुनाला मिळालं आणि अर्जुनाचे निमित्ताने आपल्याला ते मिळतं. अर्जुनाला निमित्ताला ठेवलेलं आहे, पण ते भगवंताने आपल्यासाठी दिलेलं आहे. जड जीवाला सकळ जीवाचा करीतो उद्धार. सगळ्या जीवांचा तो उद्धार करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे. भगवंताने अवतार जो घेतलेला आहे तो कशासाठी घेतला आहे तर सकळ जीवाचा सगळ्या जीवाचा सांभाळ कसा होईल, सगळे जीव माझ्यापर्यंत कसे येतील, माझ्या भजनाची त्यांना गोडी कशी लागेल आणि त्या गोडी चाकता चाकता भगवंताचा प्रत्येक शब्द जो आहे तो रसभरीत आहे आणि तो रसभरीत शब्दरूपी फळ प्रत्येकाला खायला कसा मिळेल आणि त्याची गोडी कशी चाकता येईल याच्यासाठी माऊलीने आपल्याला ह्या ओव्या, बघा ना, माऊलीची भाषा त्यावेळीची किती गोड भाषा आहे. आणि कसं मला सांगा, ही भाषा ज्याला जमली नाही त्याला कसं काय मला सांगा निरूपण करता येईल? भगवंताच्या मुखातून निघालेली भाषा सोडून लोक काय कुठल्या भाषा घेऊन बसल्यात. भगवंतांनी स्वतः 5200 वर्षापूर्वी हे ज्ञान सांगितलं आणि तेच भगवंत ज्ञानोबाच्या रूपाने आले अवतार घेऊन. आणि त्या ज्ञानोबारांची ती भाषा जी आहे भगवंत, ते ज्ञानेश्वर हेच भगवंत आपले. ज्ञानोबारा हाच आपला देव आहे आणि त्या देवाच्या ज्ञानोबारांच्या देवाच्या मुखातून, भगवंताच्या मुखातून जे शब्द निघतात
ते आपल्या अंतःकरणामध्ये घर करून बसतात आणि आपला भाव तयार करतात. आणि आपल्याला प्रत्येक शब्द आपल्याला त्या नावेसारखा इहलोकातून परलोकात घेऊन जाणारा एक एक शब्द आपल्याला, तो शब्द नावेसारखा आहे. त्या नावेमध्ये, शब्दरूपी नावेमध्ये आपण बसलो तर आपल्याला इहलोकातून परलोकात सहज जाता येईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवगिरी बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.